विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मग गेले 4 व्हिडिओ मधले आय-एम-पी क्वेश्चन केले का? हे पहिल्यांदा मला सांगा. केले नसतील तर ते पहिला केले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो एक अनुभव. ओके. हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर आलेला अनुभव. एक नवीन स्टुडंट आलाय. पुण्यावरून तो साताऱ्यात आलाय. तिथल्या कुठल्यातरी नामांकित क्लासमध्ये तो होता. जेईची चांगली प्रिपरेशन चाललेली आहे, पण बोर्डची तयारी काहीच नाहीये. ओके. मग त्यानं मला विचारलं, की "सर तुम्ही घेताय त्यात माझं होईल का? माझा खूप बॅकलॉग आहे. मी काही बोर्डची तयारी केलेली नाहीये." तर मी त्याला काय केलं, की आपले 4 आय-एम-पी क्वेशन्स आहेत ना, ते दाखवले. ओके. 4 व्हिडिओ त्यातले आय-एम-पी क्वेशन्स सगळे दाखवले. नंतर आमच्या इथलं जे वाय-सी कॉलेज आहे त्यांचा प्रिलिमचा पेपर दाखवला. एकही प्रश्न वेगळा नाहीये. त्यातलेच प्रश्न आहेत. पण किती? एक 25 ते 30 मार्काचा अटेम्प्ट होतोय. मग त्यानं लगेच म्हणला, "सर मग न्यूमेरिकल्सचं काय?" ओके. मग मला पण वाटलं बरोबर आहे न्यूमेरिकल्स पेंडिंग ठेवून चालणार नाही. मग मी या व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल्सशी रिलेटेड क्वेशन्स किती सोपे येतात हे तुम्हाला पटवून देणार आहे. ओके. तर पहिलाच प्रश्न मला इथे दिसतोय. मी एक पेपर सिलेक्ट केलाय बरं का मार्च 2022 इथं लिहितोय मी. ओके. मार्च 2022 बघूया ना आपला किती मार्काचा अटेम्प्ट होतोय. तर इथं पहिला प्रश्न मला दिसतोय, की युनिट वेबर पर मीटर स्क्वेअर इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आहे आणि त्यांना उत्तर हवंय. देऊ शकाल? तुम्ही म्हणाल हे कुठलं न्यूमेरिकल आहे? अरे न्यूमेरिकल जरी नसलं, तर हे सिम्बॉल माहिती आहे ना मॅग्नेटिक फील्ड. युनिट त्याचं वेबर पर मीटर स्क्वेअरच आहे. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगतो हेनरी, वॅट, डाइन मी करेक्ट ऑप्शन तुम्हाला सांगितलाच नाहीये आणि करेक्ट ऑप्शन आहे टेस्ला. सोपा आहे की नाही सांगा बघू? 1 मार्क मिळाला. दुसरा प्रश्न आहे के मधला. मला माहिती आहे ना, की रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जे असते ना, मी तर तात्पुरतं सी सिम्बॉल वापरतो. आर-एम-एस व्हेलॉसिटी ही स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतंय. त्यांनी विचारलंय रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्युल ऑफ गॅस इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तुम्ही म्हणाल ही तर एम-सी-क्यू घ्यायला लागलाय. न्यूमेरिकल घेणार होता ना तुम्ही? न्यूमेरिकलच आहे रे. त्याच्यावरती बेस्डच क्वेश्चन एम-सी-क्यू मध्ये सुद्धा येतायत. बरं चला आता न्यूमेरिकल घेऊया. बघा मी तुम्हाला एक सांगतो, प्रश्न अवघड आहे, पण घाबरू नका. मी तुम्हाला एक सांगतोय बघा, y इक्वॉल्स टू ए साइन बघा 2 पाय एन टी मायनस 2 पाय अपॉन लॅम्बडा एक्स असं एक वेव्ह इक्वेशन असतं. मी इथं गंमत काय करतोय, की टीच्या कोएफिशियंटला बघा टीच्या कोएफिशियंटला मी एक्सच्या कोएफिशियंटने डिव्हाईड करतो. 2 पाय अपॉन लॅम्बडा. अपॉन लॅम्बडा वर लिहू का मी? ओके, लिहिलं. 2 पायला 2 पाय काय होणार? कॅन्सल. पूर्ण कोण? एन लॅम्बडा. आणि एन लॅम्बडा म्हणजे वेव्ह व्हेलॉसिटी ना, कारण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युलाच असतो की एन लॅम्बडा. मी या व्हिडिओत तुम्हाला 5च न्यूमेरिकल फक्त घेणार आहे. 5च फॉर्म्युले फक्त देणार आहे लक्षात घ्या. ओके. त्यातला हा पहिला आहे समजा. बरं ह्याच्याशी प्रश्न कसा आलाय बघा शांतपणे लक्ष द्या. 8 साइन ओके 0.02x चला हे अगोदर आणि हे नंतर घेतलंय त्यांनी काही प्रॉब्लेम नाही डायरेक्शनवर डिपेंड असते ते ओके इथे टी आला व्हेलॉसिटी विचारले व्हेलॉसिटी काढण्यासाठी टीच्या कोएफिशियंटला एक्सच्या कोएफिशियंट डिवाइड करा 0.02 बरं हे पॉइंट कॅन्सल करण्यासाठी वरती 2 झिरो वाढले आन्सर 200 येणार बर हे जे आहे ते सेंटीमीटर मध्ये दिलंय तेव्हा युनिट येणार आहे सेंटीमीटर पर सेकंद काय अवघड आहे का नाही नोट डाउन करून घ्या वेव्ह व्हेलॉसिटी काढताना हे जे वेव्ह इक्वेशन दिलं असेल त्यात टीच्या कोएफिशियंटला एक्सच्या कोएफिशियंट डिवाइड करा निगेटिव्ह साइन कुठेही घेऊ नका मग बघता बघता झाले की 3 मार्क ओके मग हे पण तुमच्या लक्षात आलंय आता मी तुम्हाला सांगतो इथं आलेला पुढचा प्रश्न ही कॉईल आहे ही कॉईल आहे हिचा इंडक्टन्स आहे 10 मिली हेनरी मी मिलीचं 10 चुकून म्हटलं बरं 10 मिली हेनरी याचा आहे 20 मिली हेनरी त्यांनी विचारलाय रिझल्टंट इंडक्टन्स मग रिझल्टंट इंडक्टन्स काढायचा असेल सेरीज अरेंजमेंट आहे ना अरे L1 प्लस L2 10 प्लस 20 झालं की 30 कुठं लॉग टेबल वापरलं का काय केलं का काही केलं नाही आन्सर मिळालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक काढा. त्यातल्या एम-सी-क्यूज बघा एक्सरसाइजमध्ये सेम प्रॉब्लेम आहे तसा आहे. तोच बोर्डला आलेला आहे. काहीही अवघड नाहीये इथं. बरं, आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुढचा प्रश्न. आता मी तुम्हाला सांगतो डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया विचारली. आता क्लिअरली बघा. डिस्क
तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. सेंटर मधून जर ॲक्सिस पास होत असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे mr²/2 आणि त्यांनी ॲक्सिस जो दिलाय ना, तो सेंटर मधूनच पास होतोय. ओके. मास दिले 10 किलोग्राम, रेडियस दिले 60 सेंटीमीटर. मीटरमध्ये कन्व्हर्ट करा 0.6 येणार आणि विचारलं मोमेंट ऑफ इनर्शिया. सिंपल आहेत ना प्रश्न? सिंपलच आहेत. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. हं, त्यांनी विचारलंय काय बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो एम-व्ही-आर. आता मॅग्नेटिक मटेरियलमध्ये तुम्ही जर गेला ना, तर ऑर्बिटल मॅग्नेट डायपोल मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम याच्या रेशोला गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणतात आणि त्याचा फॉर्म्युला आपण E अपॉन ट्वाइस मास ऑफ इलेक्ट्रॉन घेतलाय. पण ऍक्च्युली ऑर्बिटलचा फॉर्म्युला होता EV/R अपॉन 2 आणि त्यातच आपण काय केलं होतं माहितीये का? मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड केलं होतं, मास ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय केलं होतं आणि मग आपल्याला MVR म्हणजे अँग्युलर मोमेंटम मिळालं होतं. बघा मग तुम्हाला पाठ पाहिजे की अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे MVR. आता मी तुम्हाला सांगतो. वेलॉसिटी दिलेली आहे. रेडियस दिलेली आहे. इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी दिलेली आहे, रेडियस दिले, विचारले अँग्युलर मोमेंटम. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन कुठं दिलंय? मग मी स्टार्टला जातोय आणि स्टार्टला डाटा दिलेला असतो. हे लक्षात घ्या. आता त्या न्यूमेरिकलचा डाटा तिथंच देत नाहीत. सुरुवातीला एकत्र देतात हे लक्षात घ्या पेपरमध्ये. मग मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलंय. त्याची व्हॅल्यू आहे 9.1 इंटू 10⁻⁻31. वेलॉसिटी दिले, रेडियस दिले. प्रोडक्ट करा, सॉल्व्ह करा. लॉग टेबलचा कमीत कमी वापर इथं करावा लागतोय. बरं मी काय म्हणतोय बघा, की ऍक्च्युअली ना सांगू का? न्यूमेरिकल सीरीज घ्यायच्या आहे ना, तर नुसते फॉर्म्युले पाठ करून चालणार नाहीयेत आपल्याला. आपल्याला न्यूमेरिकल्स घ्यावे लागतील. माझा प्लॅन काय तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही काय करा सांगतो. बघा, या व्हिडिओत मी तुम्हाला होमवर्क काय देतोय, रिंग, डिस्क, रॉड आणि स्फिअर हे 4 ऑब्जेक्ट घ्या आणि याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे फॉर्म्युले करा. आता सांगतो रिंगच्या बाबतीत कसं आहे बघा. रिंगच्या सेंटर मधून ऍक्सिस जात असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया असते mr². डिस्क असेल तोच फॉर्म्युला असतो mr²/2. डायमीटरला सेंटरमधून जी व्हॅल्यू असते त्याच्या हाल्फ व्हॅल्यू असते. म्हणजे डायमीटरला येणार mr²/2. याच्या डायमीटरला येणार mr²/4. ऑलरेडी बाय 2 आहे ना, अजून 2 केलं. ओके. 2 आणि 2 4 फॉर्म्युले झाले. आता टॅन्जंट हा इन प्लेन आहे. तो ह्याला पॅरलल आहे. मग पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचं. I इक्वल्स टू IC प्लस mr². ही ICची व्हॅल्यू असते. प्लस पुन्हा mh². h म्हणजे Rच आहे. म्हणजे इथे येणार IC mr². पण टॅन्जंट इन द प्लेन असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? याच्यामध्ये mr² ॲड करावं लागेल. म्हणजे ते 3/2 mr² होईल. आता इथं बघा. टॅन्जंट परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल, तर याच्यामध्ये mr² ॲड करावं लागते. म्हणजे 3/2 म्हणजे ज्या ॲक्सिसला पॅरलल आहे त्याच्यात mr² ॲड करा. टॅन्जंट परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर बरं का. टॅन्जंट इन द प्लेन असेल, तर ह्याच्यात mr² ॲड करा. म्हणजे मला 5/4 mr² मिळेल. झालं का? रिंगच्या या फॉर्म्युलापासून सुरुवात करा. त्याच्या हाल्फ इकडे व्हॅल्यू असणार आहे. डायमीटर ही व्हॅल्यू असते, त्याच्या हाल्फ डायमीटरला असते. हा टॅन्जंट इन द प्लेन आहे. म्हणजे सांगू का, आता हा माझा हात आहे. हीच एक रिंग आहे समजा किंवा डिस्क आहे. ही तिला टच करून जाते. म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. ही बी टच करून जाते, पण इन द प्लेन आहे हे लक्षात घ्या. मग हे इन प्लेन, ही परपेंडिक्युलर प्लेन. कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे त्याच्यात mr² ॲड करा. mr², 2 mr². आता मी तुम्हाला होमवर्क देतोय. रॉड आणि स्फिअरचं तुम्ही करा. ओके, कराल का तुम्ही? म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढं केलं तरी बास होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आणखीन काय करा माहितीये का, की हे जे इंडक्टर आहे ना, त्याचा रेझिस्टन्सला इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणतात. त्याचा फॉर्म्युला करा 2πfL. ओके. बरं त्याची सेरीज अरेंजमेंट असेल, तर L1 प्लस L2. पण त्याची पॅरलल अरेंजमेंट असेल, तर 1/LP पॅरलल म्हणूया. त्यावेळेस 1/L1 प्लस 1/L2 हे असं येणार. न्यूमेरिकल सीरीज आपण विथ न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया व्यवस्थित. 1 मार्काचे 2 मार्काचे न्यूमेरिकल माझं टार्गेट असणार आहे. आय थिंक 2 मार्काचे 5 न्यूमेरिकल सेक्शन बी मध्ये आहेत.
सेक्शन डी मध्ये 2 येतायत. 7 तर झाले जवळ-जवळ. 2 किंवा 3 येतील. 8 म्हणजे 16 मार्काला 2 मार्काचे न्यूमेरिकल्स आहेत जे ईझी असतात. मग त्याचा फॉर्म्युला आठवला पाहिजे आणि ते फॉर्म्युला आपण नक्की करू. ठीक आहे मित्रांनो मग ऑल द बेस्ट.